वेचणी तेथे निर्माण झाला बनी मंदवार पुष्कळ पाणी तेथून जागले आपापासून झाली पृथ्वी ते नाना विजली व जाणावी बीजापासून उत्पत्ती व्हावी हा स्वभावाची आहे मुळी सृष्टी कल्पनेची कल्पना आहे मुळीची जैपासून देवत्रयाची काया जागली ईश्वरामध्ये चंचळ त्याची कल्पना केवळ अष्टदा प्रकृतीचे फळ कल्पना रूप आपल्याला गुरुशी संबंध आहे त्यामुळे गुरुपौर्णिमा आपल्या घरीच करतात आता दोन गुरु बसले एक तर लहानपणापासून इथे ते विठोबाची भक्ती करत होते त्याने विठोबाला काय माहिती धंदा करायचा कारण तो विठोबाचं सतत त्यांच्याकडे जात असायचं शेवटी विठोबानं शेवटी त्यांना विठोबाने गुरुमार्ग दाखवलं आणि त्यांना गुरु मिळाला पण रणजित महाराजाचे चांगले गुरु मिळाले की त्यांना नाम देऊन मुक्त केलं आपल्या ह्याच्यातून मुक्ती दिली आणि ते खरोखर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे एक वर्षात मुक्ती करून निघून गेले आपल्याला पण ते त्यांचे शक्ती होते त्यांच्या शक्तीमुळे त्यांना मुक्ती मिळाली त्यांच्याकडे शक्ती नसती तर मुक्ती तर मिळाली असती ते पुन्हा वासनामध्ये अडकले असते ते वासनामध्ये अडकले नाही आहे ते मुक्ती घेऊन सरळ निघून गेलेले पण त्याने हा सगळं एरिया आपल्या आशीर्वादाने सर्व व्यवस्थित देखील आणि त्यांना गुरुसुद्धा त्याची सेवा करतो आणि गुरुसुद्धा भेटलेले आहे रणजित महाराजांसारखे त्यांना गुरु भेटले आणि 3 वर्षे येऊन गुरुने त्यांच्या म्हणण्याप्रमाणे येऊन दर्शन दिले आणि शेवटी त्यांचं सर्व हे करून त्यांना त्यांची मूर्ती बसवली महाराजांना त्यांची मूर्ती बसवली आणि त्यांना मुक्त केलं कारण मनुष्य जन्मात येतो तेव्हा तो शिव म्हणून देवच असतो तर देवामुळे आत्मदेवामुळे तो आत्मामध्ये शरीरामध्ये आईच्या पोटात वाढत होतो परंतु नंतर तो तसं ह्याच्याप्रमाणे तो तसं बाळंतपण होतं आईच्या पोटातून बाहेर येतं आणि वातावरणामध्ये मिसळतो त्यावेळेला त्या वातावरणाचं बाहेरचं वातावरणाचं ह्याच्यामध्ये त्याला जीव बनावं लागतं प्रत्येक गोष्टीने जीव म्हणून खरोखर तो भाग आहे शिव आहे पण त्याला कळत नाही तो जीव म्हणून वागतो जेव्हा पुन्हा त्याच्या नशिबाप्रमाणे किंवा त्याच्या ह्याच्याप्रमाणे त्याला गुरु भेटतो चांगला गुरु भेटतो सद्गुरू भेटतो त्यावेळेला पुन्हा त्याचं नवीन हे चालू होतं ना तो जीवामध्ये अडकत असतो जीव म्हणजे माया ते मायामध्ये तो अडकतो सर्व ठिकाणी
माझं माझं करून मायामध्ये तो अडकून राहतो. माया माया तुटायला पाहिजे. माया तुटण्यासाठी काय करायला पाहिजे? गुरुने गुरुने उपदेश केलेला असतो. गुरुने सांगितलेलं असतं की मायाकडे तुमचं असं लक्ष देऊ नका. माया म्हणजे काय? माया म्हणजे परमेश्वराचं हे आहे. परंतु माया म्हणजे काय? तर सर्व कुठे काय मिळेल काय हे मिळेल ह्याच्यामध्ये तोडा. तर तोडू नका. तुम्ही गुरुने दिलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही वागा. सर्व काही तुमचं चांगलं होईल. पण तुम्ही गुरुच्या ह्याच्याप्रमाणे आत्म्याला वागत नसाल आणि हे करत असेल तर तुम्हाला मग ध्यान धरणा साधना गुरुची सतत नाम दिलेल्या नामाची सतत तुम्हाला आठवण व्हायला पाहिजे. मग कुठलंही काम करा, घरात तुम्ही स्वयंपाक करा किंवा शेतात काम करा, पण तेव्हा गुरुची आठवण यायला पाहिजे. सद्गुरूने दिलेल्या नामाची सतत आठवण पाहिजे. म्हणजे गुरुसुद्धा तुम्हाला अनेक प्रकारचे नाम ऐकून देऊ शकतो आणि अनेक प्रकारचं तुमच्याकडून तुम्हाला मग काही करावं लागत नाही आहे. गुरुने तुमच्यावर गुरु तुमच्यावर प्रसन्न झाल्यानंतर गुरुची तुम्ही चांगली सेवा केल्यानंतर गुरु तुमच्या बरोबर असतो. पण जेव्हा तुम्ही ते काय करत नाही आहे आणि तुम्ही जर त्याच्याबरोबर वागत नसेल तर गुरुसुद्धा गुरु म्हणजे देव तुझं बाहेर निघून करतो. तो तुमच्या जवळ असतो पण तुम्हाला दिसत नाही. पण तुमचं तुम्ही जर गुरुने केलेल्या गुरुने सांगितलेल्या कारण हे गुरु असतात. हे गुरुसुद्धा देवाचे त्यांच्या नशिबात त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यानं देवाची हे करणार आणि त्यानं निर्माण केलेले त्यांना म्हणून आपल्या शिष्य आणि गुरु हे एकत्र. त्याच्यामुळे फक्त कधी गुरु तसं वागायला सांगत तसं वागलं तर नाहीतर काय नाम घेतलं हां काय करायचं असं नाही. नाम घेतलं सतत तुम्हाला गुरु तुम्हाला वेळ जाईल. वेळ जातो काही वेळेला. सर्वांची धारणाशक्तीच्या हलकी नसते. तुम्हाला का वेळ जाईल परंतु तुम्हाला तो बरोबर सर्किट मिळतो. दर्शन कसं देतो हे तुम्हीच पहा. शिष्यानंच पाहायचं दर्शन आपल्याला देतो पण नाही. कारण गुरु पूर्ण एकदा विश्वास असेल तो गुरु तुम्हाला अनेक प्रकारचं दर्शन मिळतो. अनेक प्रकारचं आणि तुम्हाला दर्शन होतो. पण ते कधी शिष्याचं तेवढं हे पाहिजे. शिष्यानं तुला तेवढे नुसतं काय नाम गुरुने नाम दिलं म्हणजे सर्व झालं नाही तर नाही. नामाचा उपयोग गुरुने माझ्या गुरुने मला काय सांगितलेलं आहे. माझा गुरु काय आम्हाला सुद्धा आम्ही जेव्हा बरोबर होतो महाराजांकडे जायचं तर रविवार आलं का आम्हाला सर्वांना दोन्ही कुटुंबाला सर्वांना लहान पोरं सर्व आम्ही तिकडे महाराजांचं दर्शनाला जायचं प्रवचनाला जायचं. आम्हाला काही पडायची नाही. मग ते काय घरी काय आहे काय रविवार असं का आपण घरी वगैरे असतो तसं घरी वगैरे काय नाही. आम्ही महाराजांच्या घरी जायचं. महाराजांचं दर्शन घ्यायचं. महाराजांचं प्रवचन ऐकलं आणि महाराज आमच्यावर का आला नाही हा का नाही तो काय नाही असं महाराज विचारायचं. का महाराजांना आता कारण महाराज सुद्धा देव त्या आत्मतत्व गिरवतो. त्यामुळे त्यांना हे कळत होतं हे माझे शिष्य पुढे काहीतरी माझ्या ह्याच्याप्रमाणे असं त्यांचा विश्वास होता. आणि विश्वासामुळे ते आम्हाला सतत आम्ही कुठे का आलं नाही हे बघायचं. विश्वासाला गुरुवर विश्वास पाहिजे. म्हणून माझा गुरु मला भेटला ह्या फार आनंद येईल. पण ते सुद्धा गुरु भेटणं हा सुद्धा तुमच्या पूर्वीच्या ह्याच्याप्रमाणे तुम्हाला मिळालं नसतं. पूर्वी तुमचं काहीतरी असं भाग्य असेल म्हणून तुम्हाला गुरु भेटलं. नाही तर असं सर्वसामान्य गुरु भेटत नाही. कारण बरेच लोक गुरु केला असं म्हणतात. नुसतं गुरु केला
गुरुची नुसतं हे केलं आणि गुरु तसं नाही. गुरु सद्गुरूपणे आलं पाहिजे आणि सद्गुरूने सांगितलं आणि त्याप्रमाणे वागलं तर तुम्हाला आज न तर उद्या तुमचा आपाप गुरु तुम्हाला तुमच्या सानिध्यात असेल हे लक्षात ठेवा. काही काळजी करू नका, व्यवस्थित राहा. परंतु एक लक्ष ठेवा, गुरु माझा गुरुने काय सांगितलं आणि हे जर आम्ही विचार करून व्यवस्थित बघितलं तर सर्व तुम्हाला ध्यान ह्याच्यामध्ये बसून ध्यान व्यवस्थित केलं आणि ते महाराजांनी दिलेलं सर्व महाराजांनी आपलं काय बोध केलेला त्याच्यावर मनन केलं तर तुम्हाला गुरु नक्कीच तुमच्या सानिध्यात तुम्हाला अनेक प्रकारचं एवढं राजा. ग्रंथ नाम दासबोध गुरुशिष्यांचा संवाद दशक 11वा समास पहिला वाचण्यास प्रारंभ करीतो महाराज. श्री गणेशाय नमः. ओम सरस्वते नमः. ओम श्री सिद्धरामेश्वराय नमः. श्रीराम. आकाशापासून वायू होतो, तो होतो प्रत्यय येतो. वायूपासून अग्नी जो तो सावधायिका. वायूची कठीण घिसणी तेथे निर्माण झाला अवनी. मंद वायू शीतळ पाणी तेथून झाला. आपापासून झाले पृथ्वी ते नाना बीजरूपी जाणावी. बीजापासून उत्पत्ती व्हावी हा स्वभावाची आहे. ही सृष्टी कल्पनेची कल्पना आहे मुळीची. यापासून देवतांची काया झाली. मुळी सृष्टी कल्पनेची कल्पना आहे मुळीची. जे पासून देवत्रांची काया झाली. आज गुरुपौर्णिमेचा दुसरा दिवस आहे. गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेचा उत्सव का ठेवतो आपण? त्या निमित्ताने 3 दिवस आपण संसारापासून अलिप्त राहू आणि दासबोध संपूर्ण ग्रंथाचं वाचन श्रवण वाचन म्हणजेच श्रवण होतं. वाचन केल्यानंतर श्रवण होतं की नाही? श्रवण भक्ती होते. 3 दिवस कुठलाही विचार नसतो, फक्त आपलं 4 भजनं आणि दासबोधचं वाचन. गुरुपौर्णिमा. गुरुला पूर्ण समजणं आहे. गुरुचं महत्त्व काय? गुरु म्हणजे काय? गुरुला पूर्ण समजा म्हणजे काय? गुरुवर विश्वास ठेवायला पाहिजे. एखादी गोष्टी शिकायची असेल, आपल्याला येत नाही ना सगळ्याच गोष्टी, कोणाला माहिती शिकतो की नाही आपण? माहिती नसतो, विचारतो आपण, तो पण गुरुच झाला. कारण त्याला माहिती आहे ना.
त्याला माहिती आहे म्हणजे तो गुरु झाला त्या विषयाचा, तेवढ्यापुरती त्या विषयापुरती. तसं इकडे अध्यात्माचा विषय आहे. अध्यात्म म्हणजे काय? सगळं सृष्टीचं उकल आहे. जन्मापासून मृत्यूपासून पर्यंत, जन्म मृत्यू आपण सगळं घेऊन बसलोय का ना? हा देव, तो देव, तो देव, हा संसार, तो संसार, सगळं घेऊन बसलो की नाही? हे काय आहे? सगळं खरं आहे ना आपल्याला, आपल्या दृष्टीने. जन्मापासून मरेपर्यंत आपण देहाला खरं मानतो पहिलं. दुसरं मनाला खरं मानतो, बुद्धीला खरं मानतो, चित्ताला खरं मानतो, विषयाला खरं मानतो, इंद्रियाला खरं मानतो. काय झालं? आपण समजा एखादा माणूस नोकरी करतो आणि त्याला पगार मिळतो 10 रुपये. तो संपूर्ण खर्च करून टाकला. कशामध्ये? संपूर्ण खर्च करून टाकला. कशामुळे? एक छंद म्हणून, म्हणजे संसारिकदृष्ट्या बिनकामाचा असं खर्च केलं. संसार कसं होणार? दिवाळा निघणार की नाही? पण त्याच्यात तू जाणता असेल, त्याने सांगितलं अरे बाबा हे पैसे आहेत, योग्य वापर कर, जेणेकरून तुला भविष्यात कधीही त्रास होणार. त्याला काय म्हणतात? मॅनेजमेंट, नियोजन. नियोजन करायला पाहिजे. पगार येतो की नाही, मित्रांबरोबर फिरणार, नाही तर मग आपला छंद जोपासणार आणि घरी काय बाबू. भविष्यासाठी काय आजार पाजाराला काहीच नाही, नियोजन नाही ना. तसं आपल्या आयुष्याचं नियोजन सद्गुरू शिकवतो आपल्याला. काय 10 कोणाला वर्ष, कोणाला 20 वर्ष, कोणाला 50 वर्ष, कोणाला 60 वर्ष, कोणाला 80 वर्ष, कोणाला 90 वर्ष आयुष्य दिलेलं आहे. आयुष्याचा पगार आहे, ती ठेव आहे आपली. प्रत्येक श्वास ही ठेव आहे आपली. वापर कसं करायला पाहिजे, कोणाला महत्व दिला पाहिजे, देहाला महत्व दिला पाहिजे का देवाला महत्व दिला पाहिजे? आपण देहाला महत्व देतो. देवाला देव विषयच नाही. ज्याला आपण देव म्हणतो तो देव नाहीच आहे. कल्पनेची देवकल्पनाची नसते. कुठली कल्पना? मी देह आहे ही कल्पना आहे. काय आहे? मी देह ही कल्पना आहे. काय ह्याच्या पलीकडे आपल्याला काय माहिती आहे? मी देह आहे, मला चांगलं खायला पाहिजे, चांगलं माझ्या मनासारखं व्हायला पाहिजे, आणि सगळं मनासारखं झालं तर मुलं वगैरे सगळं जे काय म्हणतं मनासारखं. पण मन कशात आहे? विषयात आहे. जोपर्यंत हा मन विषयात आहे तोपर्यंत संसार नीट होणारच नाही. ज्याला आपण संसार म्हणतो तो नीट होणार नाही. का? कारण तो सर्व चराचर मध्ये तोच आहे ना. सत्ता त्याची आहे ना. आपली सत्ता कुठे आहे? आपण ठरवतो तसं समजा झालं असतं तर प्रश्न मिटला असता ना. आपण ठरवतो तसं कधी होतो का? नाही. प्रयत्न करतो, झालं तर म्हणून मी केला, नाही झालं तर देवाची मर्जी. सगळं देवाच्याच मर्जीने चालतं. आपल्या मर्जीने काहीच चालत. आपला श्वास पण आपल्या मर्जीने चालत नाही. तर दुसरं काय चालणार आहे? गुरु पौर्णिमा म्हणजे काय? गुरु म्हणजे गुप्त रूप. तो सगळ्यांमध्ये आहे. त्याची ओळख सद्गुरू करून देतो. त्याची ओळख करून देतो. गुप्त रूप तुझ्याकडे आहे. गुरुवा दाखवी निज गुरुवा घाली ज्ञानांजन, गुरुवा दाखवी निजधन, गुरुवा सौभाग्य देऊन सात्मबोध नांद. सौभाग्य तो आहे. तुमच्या आतमध्ये देव आहे. सगळ्यांच्या आतमध्ये देव आहे. आपल्या आतमध्ये देव आहे म्हणजे सगळ्यांच्या आतमध्ये देव आहे की नाही? चांगली स्वयंपाक असतं तर काय करते? भात शिजलं नाही बघायला काय करते? एकच शेतू चलते.
सगळे चाचपडून पाहत नाही. जसं आपल्यामध्ये देव आहे म्हणजे सगळ्यांमध्ये देव आहे की नाही. म्हणून काय म्हटलं, आपली ओळख करायची आपल्याला, ही सद्गुरू देतो आपल्याला ओळख करून. पण त्याला पूर्ण समजला तर. पूर्ण समजायचं म्हणजे काय, तुझं तोंडाने बोलायचं तू पूर्ण आहे, तू पूर्ण आहे, तू पूर्ण आहे, तुझ्यासारखा कोणीच नाही, तू माझ्या मनासारखं सगळं करतो, त्याला पूर्णत्व समजायचं नाही. मनापासून वाटलं पाहिजे. विश्वास म्हणतात, विश्वास. हा सद्गुरू मला माझं रूप दाखवू शकतो, माझी मला ओळख देऊ शकतो, हा विश्वास म्हणजे तो गुरुपौर्णिमा. तो पूर्ण त्याला पूर्ण समजलं तर काय करणार आपण. त्याने दिलेलं आहे साधन. आता आपल्या महाराजांनी काय साधनं दिले, 4 भजनं करा, ध्यानधारणा करा, जमल्यास सत्संग करा. सगळ्यांना संसारात राहून सत्संग करणं शक्य नाही. आता आपण गुरुच्या सानिध्यात होतं म्हणून 7 वर्ष आपल्याला सत्संग मिळाला, कोणाला 6 वर्ष, कोणाला 7 वर्ष. जवळ होतो म्हणून, पण लांब असेल तर शक्य नाही ना सत्संगाला येणं एवढं लांबून. मग काय, बीज मंत्र आणि 4 भजनं, 2 साधनं मन लावून केलं. हरिश्चंद्र महाराजांनी काय केलं, ते निरूपणाला फारसे गेलंच नाही ना, कधी गेलंच नाही ते. त्याने फक्त साधन दिलं होतं, बीज मंत्र, ही ध्यानधारणा केली आणि आपले 4 भजनं ते दासबोधमध्ये जास्त घुसले. म्हणून सांगितलं बीज मंत्र सगळ्यात महत्वाचं आहे, ध्यानधारणा. म्हणून सांगितलं प्रतिमा पूजा अधमाधम, ध्यानधारणा धमाधमा, आत्मनिवेदन सर्वोत्तम. पण आत्मनिवेदन कधी होईल, ध्यानधारणा व्यवस्थित केली तर. पण नुसतं ध्यान करून फायदा नाही ना त्याचा. ध्यानधारणा कशासाठी करायची, आपली बुद्धी जड आहे ती सूक्ष्म करण्यासाठी ध्यानधारणा करायची. ती सूक्ष्म काय करायची, संतांची भाषा आपल्याला कळत नाही ना, जड बुद्धी आहे ना, म्हणून ध्यानधारणा करायची जेणेकरून आपली बुद्धी सूक्ष्म होईल. काय ह्या जीवाला सवय नाही आहे सत्संगाची. त्याला काय आवडतं, 3 तास पिक्चर बघायला जाईल, चांगला दुसरा लागला तो दुसरा पण बघून घेईल, म्हणजे 6 तास घालवेल. पण ध्यानधारणा करणार ना, ती त्याचं सवय ना आवड नाही. म्हणून सवय लागता सवय पडली म्हटलेलं. सवय लावायची मनाला. मन म्हणजे कसं आहे, जंगलात हत्ती सोडतो की नाही, काय करेल तो, जंगलाचं वाटोळा करेल. मन हत्तीसारखं आहे, पण त्याला चांगलं युक्तीने पकडून आपल्या ताब्यात ठेवलं, तो काय करेल, आपल्या कामाला येईल. त्या मनाला इकडे कामाला लावायचं आपल्याला. आपण मनाने आपल्याला कामाला लावलेलं आहे, त्या मनाला आपल्याला कामाला लावायचं आहे. ते कसं, बीज मंत्राने बुद्धी आपली सूक्ष्म होते, मग आपल्याला श्रवण भक्ती सुरुवात होते. श्रवणमध्ये आपला भजन पण येतात. रोज नित्यनेमी भजन केलं तर भजनामध्येच बरंच अर्थ आहे. त्याच्यात शब्द फलकट, अर्थ घनदाट. त्या भजनांमध्ये श्लोकामध्येच अर्थ भरलेला आहे. ते अर्थ कळणं तर भजन आवडीने करतो आपण. भजनाची गोडी वेगळी असते. नामी रंग रंगले हो, रमतो त्याच्यात, रमतो आपण त्याच्यात, पण मन लावून केलं पाहिजे. नाही जमत, विषय एवढे प्रबळ आहे, माया एवढी प्रबळ आहे, वेळ मला मिळेल, मन स्थिर होत. मनाला स्थिर करण्यासाठीच बीज मंत्र आहे. एकदा तो मन स्थिर झाला तर भजनाला गोडी लागणार.
श्रवणाला गोडी लागणार, वाचनाला गोडी लागणार, पण इम्पॉर्टन्स कोणाला आपण देतो? कारण विषय कळलेला नाही. इम्पॉर्टन्स का देतो आपण विषयाला? विषय कळलेला नाही. विषय कळण्याचं महत्व कोणाला देईल? भजनालाच महत्व देईल ना. विषय कळला तर, नाही कळलं तर भजन करायचं म्हणून करायचं, पूजा करायची म्हणून करायचं, म्हणतं पाणी पडतो मुरतच नाही. मन लावून जसं आपण शाळेत जातो, शिक्षक शिकवतो, कोणाच्या डोक्यात शिरतं कोणाच्या डोक्यात शिरत नाही. पण प्रत्येकाची काय म्हणतात ना, ग्रहणशक्ती कमी आहे, कमी जास्त आहे. पण एखाद्या डोक्यात शिरतात, पण नाही शिरलं तर तो शिकत नाही असं नाही. तो काय करतो, एक तर शिक्षकाला जाऊन परत परत विचारणार, किंवा काय करेल, त्याच गोष्टी रवंथ करत बसेल. रवंथ जसं पहिली मुलगा जातो की नाही, पहिला आता नाही, आता पाठ्यपुस्तक गेलं, पहिला मुलगा शाळेत जायचा, त्याला काढता यायचं नाही. तो टीचर त्याला काय शिकवायचं, असं काढायचं, स्वतः त्याचा हात धरून असं गिरवायचं. तो गिरून काढायला शिकतो. 12 खडी तशी पाठ करायला होता. मनाला काय करायचं, मनाला डायव्हर्ट करायचं, फिरवायचं. शायद मुलगा कुठे जातो खुशीने, त्याला बळजबरी करावी लागते. आईवर मार झोड करतात, शिक्षक पण मारतात, प्रेमाने पण घेतात, त्याला आमिष पण दाखवतात, तू शाळेत जा, शिकशील, तुला मी हे देईन, ते देईन, ते देईन. आपल्याला सद्गुरू इकडे आपण आपल्याला आमिष देतो, आपण ते आमिष घेऊन गप्प बसतो. पण जैसे आवड नाही ना, कारण विषयच कळला नाही. तर जर विषय कळला तर मग आपण धरणार. पकड म्हणतात, पकड जैसा ज्याची टाकी. ही पकड बसली तर सोडणार नाही. गुरु सांगितलं नको तू येऊ, जा, तरी जाणार, कारण त्याची आवड तयार नाही. एकदा तो विषय जाणला तर तो सुटणारच नाही. विषय जाणल्यानंतर सोडण्याचा संबंधच येत नाही ना. जसा मुलगा शाळेत जातो, शिकल्यानंतर तो विसरत नाही, पण शिकेपर्यंत शाळेत जातोच तो. तसं इकडे सत्संगात विषय कळला, आवड तयार झाली, ऊण झाल्याशिवाय सद्गुरू सोडणार नाहीत. सद्गुरू मला शिकव, पूर्ण मला काय हे कळू दे, हे काय, हे काय, हे काय. एकदा कळलं काय रहस्य, काय देह म्हणजे काय, झोप म्हणजे काय, जीव 3 दशात फिरतो की नाही, जागृती, स्वप्न, सुषुप्ती. ह्या 3 दशा जीवाच्या काय आहेत? जे जागृतीत दिसतं ते स्वप्नात, सुषुप्तीत दिसत नाही, काहीच दिसत नाही, आपण पण नाही. पण स्वप्नातलं जग हे कुठून आलं? स्वप्नात असतं तर सगळं खरं वाटतं की नाही? सगळं उठल्यानंतर जे उद्योग केलेला आहे स्वप्नात ते सगळं फुकट गेला की नाही? मग उद्योग काय आहे, स्वप्न म्हणजे काय, सुषुप्ती म्हणजे काय, जागृती म्हणजे काय, हे जीवाच्या 3 अवस्था म्हणजे काय, जीव कुठून आला, जीव कसा झाला, कुठून आलो, कसं आलो, कशासाठी आलो, हे सगळं विषयांचं जाणणं. जन्म घेणं चांगला आहे की वाईट आहे, जन्म कोण तुम्हाला घालतो, जन्माला कोण घालतो, आपली कल्पना काय आहे सामान्य माणसाची, तो चित्रगुप्त लिहितो आणि देव आपल्याला जन्माला घालतो, ब्रह्मा किंवा कोण असेल तो जन्माला घालतो. ही सामान्य माणसाची कल्पना आहे की नाही? वेदशास्त्र पुराणाप्रमाणे. सद्गुरू म्हणतो नाही, तुझे कर्माने, तुझ्या इच्छेने, तुझ्या इच्छेने तू जन्म घे, तुला कोणाला जन्माला घालत नाही. म्हणजे आपण खड्डा खोदतो, उडी मारतो आपण आणि ओरडतो, मी पडलो, मी पडलो. हे सद्गुरू भेटल्याशिवाय कळत नाही आपल्याला. सद्गुरू त्याच्यासाठी आहे,
जन्माचं सार्थक त्याच्यासाठी करायचं आहे. नाही तर महादेवाची धांदळ आहे सतत. लवकर लवकर खावे, लवकर प्यावे, लवकर झोपून जावे आणि सकाळी लवकर उठून कामाला जावे. रणजित महाराजांनी तेच सांगितलंय ना, मुंबईकरांना घाईच असते म्हणे, लवकर यावे, लवकर खावे, लवकर झोपावे आणि लवकर कामावर जावे. एक दिवस रिटायर झाला म्हणजे काय नाही, मग दुसरं काहीतरी आपण छंद जपतो. पण देहाचा वापर गैरवापर आहे तो सद्गुरू भेटणार म्हणून सद्गुरू आपल्याला झोपेतून म्हणजे अज्ञानातून जागं करतो. उठा उठा ओ साधूजन साधा आपुला आले. आपल्याला हीच कशात आहे ते सांगतो, साधायला सांगतो. पण कुठे हा जीव अडाणी आहे, नाही साधत. जे साधायचं म्हणून सांगितलं, काय म्हटलं त्यांनी, प्रयत्न करतो तो म्हणून सायाचं मज शिकवी ती म्हटलं. काय न्यावे त्याचे होय उतराई ठेवी तहा पाय जीव थोडा. साहस करतो, प्रयत्न करतो, पण नाही जीव अडाणी आहे, नाही कळत त्याला आपलंच चालतं, माझ्या मनाप्रमाणे व्हायला नाही तर देव बिघडला. पण देव जो करतो तो बरोबर करतो. देव जो करतो ना तो बरोबर करतो, आपल्याला कळत नाही. जसं आपल्या आईवडील असतात ना, ते मुलाचं काय कल्याणच बघतात की नाही, वेळ पडली त्याला ओरडतात, मारतात आणि घडवतात. त्या शिक्षक पण तेच करतो. गुरु तर त्याच्या पलीकडे, त्याच्या पलीकडचे शिकवतो आपल्याला. सगळं करा पण देवाला विसरायचं नाही. संसार करा, धंदा करा, सगळं करा, पण देवाला विसरायचं नाही. कारण सगळं देवामुळे आहे. विवेक 5वा प्रलय करायला होतो. कसं पटवून देतो एखादी गोष्ट, मना कधी एक्सेप्ट करतो, पटलं तर ना, खात्री झाली तर ना. मनाला पटते, मला पटवून देतो विवेक 5वा प्रलय. नाही, तू हे सगळं करतो, पण तू कुठे आहे? तुझा शोध घे. तू नाहीच आहे, मग कोण आहे? तुझ्याशिवाय जो आहे मी आहे तुझ्यात, तुझ्याशिवाय. आणि मी व्यापक आहे. देहरूपी गुहेपर्यंत मर्यादित नाही, मी व्यापक आहे. व्यापकाला ओळखलं तर आपली काय संकुचीची बुद्धी आहे देहापुरती विशाल होते. देहाचा वापर करून देहाला आपण काय करतो, बाजूला करतो. नको आता तू बस झालं, मला कळलं. जसं आपण आपली ओळख नसते, आपण आपला चेहरा कधी पाहिलेला नसतो, मग काय करतो, आरसा बघतो. मग आरसा धरून ठेवत नाही आपण, मग तुझं काम झालं, बाजूला होतं. तसं या देहाचं वापर म्हणजे आरशासारखं आहे. ते देहरूपी देवळातच त्यांची ओळख करून घ्यायची. एकदा ओळख झाली, मी कोण कळलं, तर काय पुढे देह म्हणजे पीडा वाटते नको. देह म्हणजे पीडा वाटते नको. हे काय मी घेऊन फिरतोय, हे मी घेऊन फिरतो आता 50 किलो, 60 किलो, 70 किलो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत यांची मी सेवा करतो. झाला उपयोग ना, विषय संपला ना त्याचा. देह जावो अथवा राहू, पांडुरंगाची ती राहू. त्याच्यासाठी ती आहे, त्याच्यासाठी वापर करायचा आहे. म्हणून इकडे काय म्हटलेलं आहे, मुळी सृष्टी कल्पनेची, कल्पना आहे मुळीची, यापासून देवतांची काया झाली. मुळी सृष्टी कल्पनेची. कुठली कल्पना आहे? या देहाला भ्रम झालेला आहे, या जीवाला भ्रम झालेला आहे. मी देह आहे, मी देह आहे. जसं एखादा माणूस असतो की नाही, डोक्यावर परिणाम होतो त्याच्या, मग कुठे जायचं त्याला कळत नाही. त्यामुळे माझं घर कुठे आहे मलाच माहीत नाही, माझं नाव काय मला माहीत, ओळखणं नसतं त्याला. तू सांगतो चल तुझं मी घरी घेऊन जातो तुला.
तुझी बायको मुलं सगळे आहेत तिकडे, तुला दाखवतो चल. तुझं नाव हे आहे आणि तुझी बायको मुलं आहे, सगळे संसार तुझा तिकडे आहे, चल. तू काय रस्ता चुकलेला आहे, वाट चुकलेला माणूस आहे, तो आणून सोडतो. धीरे धीरे त्यांच्यात राहून त्याला कळतं हे माझी बायको मुलं, माझा संसार आहे, माझं घर आहे. आणि मी माझी ओळख त्याला कळत. मी जो आईवडिलांना नाम दिलेलं तर त्याची ओळख पडते. तसं सद्गुरू आपल्या घरी घेऊन जातो आपल्याला. आपण घर विसरलेलं आहे, आपलं स्वरूप विसरलेलं आहे, मग त्याची ओळख देतो. मुळी सृष्टी कल्पनेची. कल्पना कुठल्या? मी देह आहे, मी देह. सद्गुरू म्हणतो तू नाही, तू देह नाहीये, तू देह नाहीये, तुझं भ्रम आहे. हे भ्रम कशामुळे झालेलं आहे? कॉज. जसं आपण काय म्हणतो, आपण दवाखान्यात जातो की नाही, रोग झाला की आपण दवाखान्यात जातो, डॉक्टर शोध लावतो ह्याला रोग कशामुळे झाला. तसं आपला रोग काय? मन त्रिगुणात आहे, तो विषयाच्या अधीन आहे, म्हणून तो स्वतःला विसरलेला आहे. सद्गुरू काय म्हणतो? हे विषय आणि त्रिगुण हे सगळं बाजूला ठेव, तू माझ्याकडे लक्ष दे, तू माझ्याबरोबर चल. हे बाजूला ठेव. खेळणं आहे, खेळणं. जसं लहान मुलं असतात ना, खेळायला महत्व देतात की नाही? आईवडिलांना माहिती असतं हे खेळणे आहेत, मुलांना खेळण्याला महत्व देतात, खेळायला महत्व देतात. हळूहळू त्याला शिकवतात, मोठं करतात, शहाणा करतात, तो खेळण्याला खेळणं समजतो. तसं सद्गुरू आपल्याला काय करतो? हे त्रिगुण, हे विषय, हे देह, हे विश्व, हे जग सगळं खेळणं आहे, सत्य नाही. सत्य काय आहे? सद्गुरू सांगतो माझ्या बरोबर चल, फॉलो मी, माझ्या बरोबर ये, मी तुला दाखवतो. कारण सद्गुरूंनी अनुभवलेलं आहे, स्वतः अनुभवलेलं आहे, स्वतः मुक्त आहे, दुसऱ्यांना मुक्त करू. जसं शिक्षक सुद्धा शिकलेला असतो की नाही, हजारो विद्यार्थी घडवतो, कारण त्याला नॉलेज आहे त्या विषयाचं. हजारो विद्यार्थी घडवतो, त्याला एवढा आनंद वाटतो, तो पगार बाजूला ठेवा, त्याला आनंद होतो माझा विद्यार्थी कुठच्या कुठे पोहोचला. तसं गुरुला आनंद होतो. कंडिशन काहीच नाही इकडे, काय तुझ्यापासून मला पाहिजे तसं. आईवडील, पण आईवडिलांपेक्षा गुरुश्रेष्ठ आहे काय? आईवडिलांना अपेक्षा असते माझा मुलगा मोठा होईल, माझं नाव कमवेल, मला म्हातारपणचा आधार आहे. गुरुला ती अपेक्षा नसते. पाहो निरपेक्ष प्रेम येते लोटे सदानी रही ओवाळून त्या आमच्या प्राणासाठी. म्हणून काय आहे? कल्पना कुठली आहे? मी देह आहे. ही देह या कल्पनेवर सगळं उभारलेलं आहे. सद्गुरू म्हणतो तू देह कसा नाही. म्हणतो तो काय म्हणतो ना, मी चोर आहे, मी चोर आहे. एखादा शहाणा माणूस भेटतो, त्याला सांगतो तू चोर नाहीये. कसं काय मी चोर नाही? मी चोरी केली ना. मी चोर कसं नाही, मला पटवून दे बघू. तो म्हणतो हे तुझंच आहे, तू चोरी कोणाची केलेली नाही. हा तुझाच माल तू घेतला, काय चोरी कशी होईल सांग, मला सांग बघू. तसं हे सगळं आपण काय म्हणतात ना, पंचमहाभूत आपण धरून ठेवले की नाही? मी देह ही कल्पना धरून ठेवले की नाही? त्रिगुण धरून ठेवले, विषय धरून ठेवलाय, सगळं धरून ठेवलंय, माझा मग धरून ठेवलं आपण. सद्गुरू त्याला सोड सांगतो, ते तुझं नाहीये, तुझं आहे ते तू घे. गृहा घालीत ज्ञानांजन, गृहा दाखवी निस्धन, गृहा सभा ग देव न सात्म. ज्ञानांजन घालतो म्हणजे काय? तुझं काय ते बघ, ते दुसऱ्यांचं आहे. पंचमहाभूतांचं शरीर पंचमहाभूतांचे आहे. सगळे त्रिगुण त्रिगुणाचे आहेत, सगळे विषय विषयाचे आहेत, 10 इंद्रिय त्याचे आहेत, सगळे गुण त्याचे आहेत.
तुझं काय आहे ते बघ. मालक बनवतो आपल्याला, मालक. म्हणून गृहा घाली ज्ञानांजन, गृहा दाखवी निधन, गृहा सभाग देऊन सात्मबोध. सात्मबोध म्हणजे काय? आत्मबोध देतो आपल्याला. तू आत्मा आहे, तू आत्मा आहे. म्हणजे पिढा गेली की नाही. म्हणून सांगितलं मनोबुद्धी अहंकार चित्ता निनाहम नच श्रोत्र जीवे नच घाण नेत्रे नच व्योम भूमी तेजन. हे सगळं टाकायचं आहे, टाकायचं आहे. टाकल्यानंतर काय आहे? स्वानंद सोहळा असतो. संसार होतो. कारण प्रत्येक बघा, आपण बायकोचा विचार करतो, मुलांचा विचार करतो, संसाराचा विचार करतो, आपल्या नातेवाईकांचा विचार करतो, पण प्रत्येकांचं प्रारब्ध आहे की नाही? मग आपला पण प्रारब्ध आहेच ना. हे प्रारब्ध कर्मानुसार जे घडणार आहे ते सहज आहे. जर स्वप्नात जे काय घडणार आहे निश्चित आहे. आपण काहीच करत नाही, ते उठल्यावर घडणं. आपण स्वप्नात जे काय घडतं ते आपण काही करत नाही, हे सकाळी उठल्यानंतर कळतं, पण स्वप्नात खरं वाटतं असं. तसं हे प्रत्येकाचं प्रारब्ध ठरलेलं आहे, त्याच्याप्रमाणे घडणार आणि घडवणार. प्रकृतीचा नियम आहे. कर्माप्रमाणे जे घडणारच. नाही म्हटलं तरी घडणार ते. नाही म्हटलं, आपल्याला बुद्धी कोण देतो? मनात कोण आणतो? मन आपला नाहीये, बुद्धी आपली नाहीये, चित्त आपला नाही, अहंकार आपला आहे. फक्त त्या अहंकाराला म्हणजे विषयाला बाजू करायला सद्गुरू सांगतो, दुसरं काही सांगत नाही. भाव ज्या मानसीचा गळेना त्या ज्ञान कल्पांत काळी कळेना, तेवढ्यासाठीचा सत्संग आहे, बाकी काही नाही. त्याच्यासाठी सर्व आहे. म्हणून काय मुळी कल्पना, म्हणून काय सांगितलंय? मुळी सृष्टी कल्पनेची, कल्पना आहे मुळीची, हे पासून देवत्वाची काया झाली. राजाधिराज सद्गुणा सिद्धरामेश महाराज की जय. राजाधिराज सद्गुणा श्री भाऊसाहेब महाराज की जय. राजाधिराज सद्गुणा श्री वलिगजंग महाराज. राजाधिराज सद्गुणा श्री आडि सिद्धेश्वर महाराज. राजाधिराज